श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 27. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणातील रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अंतिम अध्यायांचे श्रवण केले. आज या भागापासून रुद्रसंहितेतील चतुर्थ खंड सुरू होत आहे. यामध्ये आज अध्याय 1 ते अध्याय 5 या दरम्यानचा सर्व कथाभाग आपण श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूया. शिवमहापुराण भाग 27. मुनिश्रेष्ठ नारद ब्रह्माजींना म्हणाले, हे ब्रह्मदेव, सर्व देवता आणि सर्व प्राण्यांना आशीर्वाद देणारे तुम्हीच आहात. हे भगवान, कृपया मला सांगा की दया आणि करुणेचे सागर भगवान शिव अत्यंत शक्तिशाली आणि सक्षम आहेत. तरी ज्यासाठी त्यांनी गिरिजानंदिनी पार्वतींशी विवाह केला तो अपेक्षित हेतू साध्य झाला का? त्यांना पुत्र कधी आणि कसा प्राप्त झाला? तारकासुराचा वध कसा झाला? प्रभू, माझी उत्सुकता पूर्ण करण्यासाठी कृपया मला याबद्दल सविस्तर सांगा. सूतजी म्हणतात, नारदजींनी हे विचारल्यावर ब्रह्माजी आनंदाने भगवान शिवांचे स्मरण करते झाले आणि ते म्हणाले, नारद, जेव्हा भगवान शिव देवी पार्वतींसह कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा सर्वांनी तेथे मंगल उत्सव साजरा केला. सर्वजण आनंदाने नाचत होते. त्यानंतर भगवान शिवांनी सर्वांना उत्कृष्ट भोजन दिले. मग सर्व देव आणि ऋषींनी त्यांच्यापासून आज्ञा घेतली आणि आपापल्या निवासस्थानाकडे ते निघाले. सर्व देवतांनी कैलास पर्वत सोडल्यावर भगवान शिव आपल्या प्रिय पार्वतीला आपल्यासोबत एका अतिशय सुंदर, दिव्य आणि निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि हजारो वर्ष पार्वतींसोबत तिथे राहिले. अशा प्रकारे भगवान शिवांनी एका क्षणासारखा बराच वेळ घालवला. अशा रीतीने काळ झपाट्याने पुढे जात होता, परंतु भगवान शिवांचा पुत्र अजून जन्माला आला नव्हता. हे जाणून सर्व देवांना मनामध्ये काळजी वाटू लागली. तेव्हा देवराज इंद्राने सभा घेण्याचा विचार केला आणि त्याने सर्व देवांना सुमेरू पर्वतावर बोलावले. त्या सभेमध्ये सर्व देव विचार करू लागले, इतका काळ होऊनही भगवान शिवांना पुत्र का प्राप्त झाला नाही. ते विचार करू लागले की भगवान शिव आता उशीर का करत आहेत. तेव्हा मी आणि सर्व देव भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेलो आणि म्हणालो, हे हरे, भगवान शिव हजारो वर्षांपासून नृत्यक्रीडा करत आहेत. देवी पार्वतीने सोबतचा त्यांचा विहार अजूनही चालूच आहे, पण आज तागायत आपल्याला गोड अशी बातमी मिळालेली नाही. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी म्हणाले, हे देवतांनो, या प्रकरणाची फार काळजी करू नका. भगवान शिव त्यांच्या इच्छेनुसारच ही स्थिती सोडवतील. आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की स्त्री पुरुषांच्या दुरावा निर्माण करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक जन्मामध्ये हा वियोग स्वतः भोगावा लागतो. त्यामुळे आता काही करू नये. अजून थोडा वेळ जाऊ द्या. आता फक्त वाट पाहावी. काही वेळ विचार करून श्रीहरी पुन्हा म्हणाले, 1000 वर्ष उलटून गेल्यावर तुम्ही सर्वांनी भगवान शिवांकडे जावे आणि त्यांचे शक्तिपात कोणत्याही प्रकारे नष्ट होऊ नये यासाठी काही युक्ती वापरावी. त्या सामर्थ्याने आपण त्यांचा पुत्र प्राप्त करू. पण यावेळी तुम्ही सर्व देवांनी आपापल्या निवासस्थानी जावे. भगवान शिव आपली पत्नी पार्वतींसोबत आनंदाने फिरू दे. सर्व देवांना समजावून सांगून श्रीहरी वैकुंठ धामाला गेले. श्रीहरी गेल्यानंतर सर्व देवांनी आपली चिंता सोडून दिली आणि आनंदाने आपापल्या निवासस्थानी गेले. काळ आपल्या गतीने निघून गेला, पण भगवान शिवांना पुत्र प्राप्त झाला नाही. तारकासुराची भीती आणि दहशत दिवसेंदिवस वाढत गेली. त्यांनी देव आणि ऋषी आणि सामान्य लोकांचे जगणे कठीण केले होते. तारकासुराच्या भीतीने पृथ्वी हादरली. मग श्रीहरी विष्णूंनी सर्व देवतांना बोलावून भगवान शिवांकडे जाण्याला सांगितले. मग भगवान श्रीहरी आणि मी सर्व देवतांसह कैलास पर्वतावर भगवान शिवांना भेटायला पोहोचलो. पण भगवान शिव कैलास पर्वतावर नव्हते. जेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना महादेवांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की भगवान शिव त्यांच्या मंदिरामध्ये माता पार्वतींसोबत गेले होते. तेव्हा श्रीहरींनी शिवभक्तांना त्यांचा योग्य पत्ता विचारला. त्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलो जिथे त्रिलोकीनाथ भगवान शिव आपल्या पार्वतींसोबत राहत होते. मग त्यांच्या निवासस्थानाच्या दारात पोहोचल्यावर सर्व देवतांनी भगवान शिवांचे स्मरण केले. सर्व देवतांनी त्यांना मनापासून नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करण्याला सुरुवात केली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, भगवान शिव हे सर्वोच्च भगवान आहेत.
ते प्रत्येक विषयामध्ये जाणकार आहेत. त्यांच्यापासून काहीही कसे लपवता येईल. भगवान शिव महान योगी आहेत. ते सर्व काही जाणतात. त्यामुळे त्यांच्या योग सामर्थ्याने त्यांना तात्काळ कळाले की मी विष्णूजी सर्व देवांसह त्यांच्या दारामध्ये आलो आहोत. मग ते खूप आनंदित झाले आणि मग आम्हा सर्वांना भेटायला ते आले. आमची स्तुती स्वीकारत ते म्हणाले, तुम्ही सगळे एकत्र का आहात? मग आम्ही आमच्या येण्याचा उद्देश सांगितला आणि म्हणालो, हे देवादिदेव, दयाळू प्रभू, तारकासुराचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रभू, आता आम्हाला त्याच्या दहशतीपासून मुक्त करण्याचा मार्ग सांगा. देवांचे हे शब्द ऐकून भगवान शिव दुःखी झाले आणि मग काही काळ शांतपणे विचार करून ते म्हणाले, हे देवतांनो, मला तुमचे दुःख समजते, पण माझ्यासाठी एक कठीण अडचण आहे की मी केलेला शक्तिपात कोण सहन करेल. असे म्हणत त्यांनी आपला शक्तिपात पृथ्वीवरती टाकला. तेव्हा सर्व देवतांनी अग्निदेवाला कपोताच्या रूपामध्ये शिवाची शक्ती धारण करण्याची प्रार्थना केली. सर्व देवतांची ती विनंती मान्य करून अग्निदेवांनी कपोताचे अर्थात कबुतराचे रूप धारण करून ती शक्ती स्वतःमध्ये लीन करून घेतली. जेव्हा भगवान शिव बराच वेळ देवी पार्वतींकडे परतले नाहीत, तेव्हा त्या काळजीमध्ये पडल्या आणि ती देवी स्वतः त्यांना पाहण्यासाठी बाहेर आली. तेव्हा तिथे अग्निदेवांना त्या शक्तिपाताचे सेवन करताना पाहून त्यांना राग आला आणि त्यावेळी रागाने त्यांचे नेत्र लाल झाले. देवी पार्वती अग्निदेवांना म्हणाली, हे दुष्ट अग्निदेव, तू माझे पती त्रिलोकीनाथ यांचे शक्तिपात प्रक्षण करत आहेस. म्हणून आज मी तुला सर्व भक्ष्य होण्याचा शाप देते. जे काही तुझ्या संपर्कात येईल ते लगेच नष्ट होईल. तू स्वतःच्या आगीमध्ये जळत राहशील. रागाच्या भरामध्ये अग्निदेवाला हा शाप दिल्यानंतर देवी पार्वती तिथून निघून गेली. शिवजींनी त्यांच्याबरोबर तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तेथे सर्व देवांनी अग्नीमध्ये यज्ञ करून अन्न वगैरे ग्रहण केल्याने ती शक्ती सर्व देवतांच्या शरीरामध्ये पोचली. त्या शक्तीच्या उष्णतेने सर्व देव दुःखित झाले. मग सर्वांनी पुन्हा भगवान शिवांचा आश्रय घेतला आणि हात जोडून प्रार्थना करू लागले की भगवान, आम्हाला यामधून मुक्त करा. आमच्या सर्वांच्या वेदना जाणून भगवान शिवांनी आम्हाला सांगितले की या शक्तीची उष्णता थांबवायची असेल तर ती शक्ती शरीरातून बाहेर काढावी लागेल. भगवान शिवांच्या आज्ञेचे पालन करत आम्ही सर्व देवतांनी आपापल्या शरीरातून शिवाची शक्ती उलटीद्वारे बाहेर काढली. ती निघून जाताच सर्वांनी समाधानाचा निश्वास सोडला आणि महादेवांची स्तुती केली आणि त्यांचे आभार मानले. पण अग्निदेवतांची वेदना काही कमी होत नव्हती. त्यांनी भगवान शिवांची खूप स्तुती केली. तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले, मला सांग अग्निदेव, तुला काय म्हणायचे आहे? तेव्हा अग्निदेवाने हात जोडून नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. ते म्हणाले, हे देवादिदेव, कृपया मला क्षमा करा. मी आपली शक्ती ग्रहण केली. माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि या उष्णतेतून माझी मुक्ती करा. तेव्हा भगवान शिव अग्निदेवांना म्हणाले, हे अग्निदेव, हे अग्निदेव, ही शक्ती ग्रहण करून तू खूप मोठी चूक केली आहेस. तुझ्या कृत्याची शिक्षा तू बराच काळ भोगते आहेस, म्हणून मी तुला क्षमा करतो. माझी ही शक्ती तू स्त्री शरीरामध्ये स्थिर कर. असे केल्याने तुमचे सर्वांचे त्रास दूर होतील. हे ऐकून अग्नीने पुन्हा प्रश्न विचारला की हे देवा, तुझे हे तेज सहन करण्याची क्षमता कुणामध्येही नाही. तेव्हा नारद, तू तिथे आलास आणि अग्निदेवांना भगवान शिवांच्या आज्ञेप्रमाणे करायला सांगितलेस. असे केल्याने तुझा त्रास दूर होईल. मग तो अग्निदेवांना सांगितले की माघ महिन्यामध्ये प्रयागामध्ये प्रथम कोणती स्त्री स्नान करत असेल तिच्या शरीरामध्ये ही शक्ती स्थापित कर. माघ महिना आला की सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सप्त ऋषींच्या पत्नी स्नान करण्यासाठी प्रयागाला पोहोचल्या. स्नानानंतर जेव्हा त्यांना प्रचंड थंडी जाणवू लागली तेव्हा 6 महिलांनी आगीजवळ जाऊन स्वतःला गरम करायला सुरुवात केली. त्याचवेळी भगवान शिवांच्या शक्तीचे कण अग्नीतून बाहेर पडले आणि त्यांच्या केसांमधून त्यांच्या शरीरामध्ये पोहोचले. आणि अशा प्रकारे अग्निदेवाला या वेदनेतून आराम मिळाला. कालांतराने त्या 6 ऋषीपत्नी गर्भवती झाल्या. त्यांच्या पतींनी त्यांना व्यभिचारी मानले आणि त्यांचा त्याग केला. मग त्या सर्वजणी हिमालय पर्वतावर गेल्या आणि तेथे तपश्चर्या करू लागल्या. तेथे त्या पर्वतावर त्यांनी अनेक अंगांनी मानव अवयवांना जन्म दिला. परंतु त्या पर्वताला त्याचे भार सहन न झाल्याने ते गंगाजीमध्ये पडले. गंगाजीने ते एकत्र केले, पण तिला त्या मुलाचे तेज सहन झाले नाही आणि तिने त्याला आपल्या लाटेमध्ये वाहून नेले आणि वेळूच्या एका बेटामध्ये सोडले. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीच्या दिवशी त्या तेजस्वी बालकाचा पृथ्वीवर जन्म झाला.
पृथ्वीवर येताच सर्वांना आनंद झाला. आकाशामधून घंटा वाजू लागल्या. त्याच्यावरती फुलांचा वर्षाव सुरू झाला. नारदजी पुढे म्हणाले, हे ब्रह्मदेव, हे परमपिता, जेव्हा ते मूल पृथ्वीवर अवतरले तेव्हा तिथे काय आणि कसे घडले? मग नारदजींचा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, जेव्हा ते तेजस्वी बालक गंगेच्या लाटाने वाहून गेले आणि वेळूच्या बेटाजवळ आले तेव्हा ऋषी विश्वामित्र तिथे आले. त्या मुलाचा तेजस्वी चेहरा पाहून विश्वामित्र स्तब्ध झाले. ते मूल दिव्य प्रकाशाने चमकत होते. तो अत्यंत पराक्रमी असल्याचे पाहून विश्वामित्रांनी त्यांना नमस्कार केला आणि त्याची स्तुती करण्याला सुरुवात केली. त्यानंतर ऋषींनी सांगितले की तुम्ही केवळ भगवान शिवांच्या इच्छेने इथे प्रकट झाला आहात. शिव हे सर्वोच्च परमेश्वर आहेत. ते परब्रह्म परमात्मा आहेत. या जगातील प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव त्यांच्या आदेशांचे पालन करतो. तेव्हा ऋषी विश्वामित्रांचे हे शब्द ऐकून बालक म्हणाला, हे महान विद्वान, हे ऋषी विश्वामित्र, मी या ठिकाणी आल्यानंतर इथे येणारे पहिले तुम्हीच होता. तुमचे इथे येणे भगवान शिवांच्या प्रेरणेने निश्चितच आहे. त्या बालकाचे असे बोलणे ऐकून विश्वामित्र चकित झाले आणि त्या बालकाला विचारू लागले, हे बालक, तू कोण आहेस? मला तुझ्याबद्दल सांग. तेव्हा ते बालक म्हणाले, हे विश्वामित्र, आता तुम्ही ब्रह्मज्ञानी झाला आहात. माझ्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझी विधी करा. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्या अद्भुत बालकाचे नामकरण केले आणि त्याचे नाव कार्तिकेय ठेवले. गुरुदक्षिणेच्या रूपाने त्यांनी ऋषींना दैवी ज्ञान दिले. मग मी स्वतः तिथे गेलो आणि त्या मुलाला माझ्या मांडीवरती घेतले. त्याचे सुंदर चुंबन घेतले. त्यानंतर मी त्याला विविध अधिकार आणि शस्त्रे दिली. त्या अद्भुत शक्तींची प्राप्ती झाल्यानंतर तो मुलगा खूप आनंदित झाला आणि तो लगेचच पर्वतावर चढला. पर्वतावर चढून त्याने त्याची शिखरे पाडून तेथील संपत्ती नष्ट करण्याला सुरुवात केली. हे पाहून त्या ठिकाणी राहणारे राक्षस त्या बालकाला मारण्यासाठी धावले. त्या भयंकर राक्षसांना न घाबरता त्याने त्या सर्वांना दूर पळवून लावले. त्यांच्या घनघोर युद्धामुळे संपूर्ण त्रिलोक थरथरू लागले. त्रिलोक घाबरलेला पाहून सर्व देव तेथे पोहोचले. देवराज इंद्राने त्या बालकावर हल्ला केला. या प्रहारामुळे त्या बालकाच्या शरीरातून विशाखा नावाचा एक दुसरा पुरुष जन्माला आला. जेव्हा त्याने या मुलावर पुन्हा हल्ला केला तेव्हा नेगम नावाचा आणखी एक शक्तिशाली मनुष्य जन्माला आला. अशा प्रकारे इंद्राच्या प्रहारातून 4 पंखांचा जन्म झाला. ते अतिशय शूर आणि बलवान होते. तेव्हा हे 4 स्कंद रागावले आणि स्वर्गाचा राजा इंद्राला मारण्यासाठी एकत्र धावले. हे पाहून इंद्र घाबरला आणि तिथून निघून गेला आणि जीव वाचवण्यासाठी कुठेतरी लपून बसला. त्याचा शोध घेत असताच ते मूल त्याच्या निवासस्थानी स्वर्गामध्ये पोहोचले. त्यावेळी ते बालक स्वर्गामध्ये पोहोचून देवराज इंद्राचा शोध घेत होते. एका सुंदर तलावामध्ये 6 कृतिका स्नान करत होत्या. त्या सुंदर मुलाला पाहून आणि मग त्याला दूध पाजण्यासाठी त्या आपापसात भांडू लागल्या. मग त्या मुलाने 6 मुख धारण करून त्या मातांना दूध पाजू दिले. मग ती आनंदाने त्या मुलाला तिच्या लोकी घेऊन गेली आणि त्याला वाढवू लागली. ब्रह्माजी म्हणाले, अशा प्रकारे त्या कृतिका त्या दिव्य बालकासह आपल्या लोकी गेल्या. तिथे जाऊन त्यांनी त्या मुलाला सुंदर वस्त्र आणि दागिने परिधान केले आणि मोठ्या प्रेमाने त्या बाळाचे संगोपन करू लागल्या. बराच वेळ निघून गेल्यावर एके दिवशी पार्वतींनी आपल्या पतीला विचारले, हे भगवान, आपण सर्वांचे देव आहात. सर्व प्राणीमात्रांना पूज्य आहात. प्रत्येक जण फक्त तुमच्याकडेच लक्ष देतो. प्रभू, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हे प्रभू, मला सांगा की माझी अतुलनीय शक्ती कुठे आहे? तेव्हा त्रिलोकीनाथ भगवान शिव हसले आणि म्हणाले, देवी, विचार, तुला काय विचारायचे आहे? तेव्हा देवी पार्वती म्हणाली, प्रभू, पृथ्वीवर पडलेली तुमची शक्ती कुठे गेली? देवी पार्वतींचे हे शब्द ऐकून भगवान शिवांना भगवान विष्णू, माझे आणि सर्व देवांनी ऋषींचे स्मरण झाले. भगवान शिवांनी आम्हाला बोलावले आहे हे कळताच आम्ही सर्वजण ताबडतोब कैलास पर्वतावर गेलो. तेथे पोहोचल्यावर आम्ही महादेवांना आणि देवी पार्वतींना हात जोडून नमस्कार केला. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवतांनो, मला सांगा की माझी अतुलनीय शक्ती कुठे आहे? मला लवकर सांगा, नाहीतर याची तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून सर्व देव भयाने थरथर कापू लागले. मग ती शक्ती जिथे जिथे गेली तेथील सर्व गोष्ट त्यांनी भगवान शिव आणि पार्वतींना तपशीलवार सांगितली. त्यानंतर त्यांनी असेही सांगितले की 6 कृतिका त्या मुलाला त्यांच्या लोकी घेऊन गेले आहेत आणि त्याचे संगोपनही करत आहेत. हे ऐकून भगवान शिव आणि देवी पार्वतींना खूप आनंद झाला. दोघेही आपल्या मुलाला पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या गणांना कृतिकांकडून आपल्या मुलाला परत आणण्याची आज्ञा केली. भगवान शिवांची आज्ञा मिळताच
त्यांचे लाखो शूरगण शिवांच्या पुत्राच्या शोधात निघाले. त्यानंतर सर्वांनी तेथे पोहोचून कृतिकाच्या घराला वेढा घातला. हे पाहून कृतिका भयाने व्याकुळ झाल्या. तेव्हा कृतिकाने आपला पुत्र कार्तिकेयला सांगितले की आपण सर्व बाजूंनी असंख्य सैन्याने घेरलो आहोत. आता सुटकेचा मार्ग शोधावा लागेल. हे ऐकून कार्तिक स्वामी हसले आणि म्हणाले, हे मातांनो, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचा हा पुत्र तुमच्या सोबत आहे. मी असताना या घरामध्ये कोणताही शत्रू प्रवेश करू शकत नाही. माते, माझ्या या लहान स्वरूपावर जाऊ नका. या सर्वांचा पराभव करण्यासाठी मी सक्षम आहे. कार्तिकेय त्या गणांच्या सैन्याला हानी पोहोचवण्याआधीच नंदीश्वर येऊन त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, हे मातांनो, हे बंधू, जगाचे संहारक भगवान शिव यांनी मला इथे पाठवले आहे. माझा इथे येण्याचा उद्देश कोणाचेही नुकसान करणे हा नाही. मी फक्त तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. यावेळी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची त्रिमूर्ती कैलास पर्वतावर तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही लवकरात लवकर आमच्यासोबत चला. तुमच्या जन्माच्या उद्देशाबद्दल तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहात. तारकासुराचा वध करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे, तर तुम्ही आमच्यासोबत या. तेथे भगवान शिव पृथ्वीवरील सर्व देवतांसह तुमचा अभिषेक करतील आणि सर्व देवता तुम्हाला त्यांच्या दैवी शक्तीने शस्त्र प्रदान करतील. हे ऐकून कार्तिकेय म्हणाले, जर भगवान शिवांनी तुम्हाला इथे माझ्यासाठी पाठवले असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत येईल. या सर्व कृतिका नावाने ओळखल्या जातात. त्यांनीच आजपर्यंत माझे संगोपन केले, त्यामुळे या माझ्या माता आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे. तेव्हा स्वामी कार्तिकेयाने हात जोडून कृतिकांना नंदिकेश्वरासोबत जाण्याची परवानगी मागितली. मातांनी आशीर्वाद देऊन त्यांना परवानगी दिली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, कार्तिकेय तिथून त्यांची माता कृतिकांची परवानगी घेऊन भगवान शिवांकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी बनवलेला सुंदर रथ दारात त्यांची वाट पाहत होता. तो दिव्य रथ होता, अतिशय वेगवान होता. तो रथ त्यांच्या मातेने पार्वतीने त्यांच्यासाठी पाठवला होता. तेव्हा कार्तिकेय त्या दिव्य रथावर विराजमान झाले आणि तो रथ घेऊन त्यांना कैलासावर थांबला. तेव्हा शिवाचे गण भगवान शिव आणि माता पार्वतींकडे गेले आणि त्यांना कार्तिकेयच्या आगमनाची सुवार्ता दिली. त्यांच्या आगमनाची वार्ता ऐकून भगवान शिव, देवी पार्वतींना खूप आनंद झाला. त्यानंतर माझ्यासह भगवान शिव, विष्णूजी, देवी पार्वती आणि इतर सर्व देव कार्तिकेयचा रथ थांबलेल्या त्या ठिकाणी पोहोचले. गंगाजींपासून जन्मलेल्या त्या मुलाला पाहण्याची त्यांना खूप इच्छा होती. जेव्हा सर्व देव कार्तिकेयला भेटण्यासाठी येत होते तेव्हा सर्व दिशांनी शंख आणि घंटानाद होऊ लागले. सर्व शिवभक्त आपल्या लाडक्या भगवान शिवांच्या पुत्राचे दर्शन घेण्यासाठी आनंदित होते. ते नात होते, गात होते, कार्तिकेयांचा जयघोष करत होते. तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. भगवान शिवांनी आपल्या पुत्राला प्रेमाने मांडीवर घेतले. तेव्हा देवी पार्वतींनी त्या बालकावर खूप प्रेम केले. भगवान शिवांनी मुलासाठी रत्नजडित एक सुंदर सिंहासन मागवले आणि मुलाला त्या सिंहासनावर बसवले. त्यानंतर भगवान शिवांनी सर्व तीर्थक्षेत्रातून गोळा केलेले तीर्थजल वैदिक मंत्राने शुद्ध केले आणि त्या जलाने त्या बाळाला स्नान घातले. 6 कृतिकांनी पोषण केल्यामुळे ते दिव्य बालक कार्तिकेय म्हणून ओळखले जाऊ लागले. तीर्थाच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर सर्व देवतांनी कार्तिकेयला विविध अमूल्य वस्तू, ज्ञान आणि आश्चर्यकारक शक्ती बहाल केल्या. मग सर्वप्रथम देवी पार्वतींनी आपल्या पुत्राला मिठी मारली आणि त्याला सदैव विजयी राहण्याचा, दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. माता लक्ष्मीने मुलाला दैवी सुंदर हार घालायला लावला आणि देवी सावित्रीने त्याला सिद्धींची सर्व साधने दिली. तेव्हा श्रीहरी विष्णूंनी त्यांना रत्ने, वैजयंतीमाला आणि त्यांचे सुदर्शन चक्र यांचा मुकुट दिला. भगवान शिवांनी आनंदाने आपला पुत्र कार्तिकेयला शूल, पिनाक, कुऱ्हाडी, शक्ती, पाशुपास्त्र, बाण आणि संवत्सास्त्र इत्यादी सर्वोच्च दिव्य वस्तू भेट दिल्या. मग मी त्यांना पवित्र जनेऊ प्रदान केले. वेदमात्रा गायत्रीने कमंडलू दिले. शत्रूंचा नाश करण्यासाठी ब्रह्मास्त्र आणि ज्ञान दिले. देवराज इंद्राने आपले वाहन ऐरावत, हत्ती आणि वज्र प्रदान केले. सूर्यदेवानेही मनोवेगाने जाणारा रथ आणि कवच प्रदान केले. त्यांना यमदेवाने ज्ञान आणि समुद्रदेवाने अमृत अर्पण केले. कुबेराने स्वतःची अपार संपत्ती दिली. अशा प्रकारे सर्व देवतांनी शिवपुत्र कार्तिकेयांना अनेक प्रकारची शस्त्र आणि भेटवस्तू दिल्या. सर्व देव आणि शिवांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी मोठा तिथे उत्सव सुरू झाला. सगळीकडे आनंदाची लाट पसरली होती. आणि श्रोतव, याचबरोबर शिवमहापुराणातील भाग 27 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.